तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे काय ग झोप येत नाहीये का? हा मी येते ना. आई 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 ते मला वाटतं मी त्यांच्या रूम मध्ये पाणी नाही ठेवलंय. हो का? जा ठेवून ये जा. सत्या. हा आई. नाही ते उद्याची एअर तिकीट्स मी मंजिरीकडे दिली होती ठेवायला. तिने नीट ठेवलेत की नाही ते बघायला आलो होतो. अरे ठेवली असतील तिने. हा
सत्यजित, काय ग? तुझ्या रूम मध्ये पाणी आहे ना रे? आहे. आई, मंजिरी कुठे? पाणी ठेवायला गेली तुझ्या रूम मध्ये. तू तिथे काय करत होतीस? मी मी कुठे काय? छे, पण तुम्ही इकडे काय करत होतात? मी कुठे काय? छे, ठीक आहे. ठीक आहे. मग गुड नाईट. गुड नाईट. कॉफी? कॉफी. सांग ना, काय? काय करायला गेली होतीस तू माझ्या खोलीत? तुमची खोली? आपली नाही. असं नुसतं म्हणून आपलं होत नाही, आपलंसं करावं लागतं. थँक्स. थँक्स. मला कधीच वाटलं नव्हतं मी कुणावरही इतकं प्रेम करू शकेन. बिझनेस कळतो मला, उत्तम कळतो. त्यातले सगळे डावपेच कळतात. या जगाशी दोन हात करण्यासाठी लागणारी प्रत्येक युक्ती येते मला. पण तुझ्या समोर हरतो मी. लहानपणी ना मला एक स्वप्न पडायचं, नेहमीच पडायचं. मी एका मोठ्या बागेत हरवली आहे. बाग खूप छान आहे, मोठी आहे, झाडं आहेत, कारंजी आहेत. पण मी मात्र खूप बेचैन आहे. त्या अख्ख्या बागेत मी एकटीच आहे. खूप भीती वाटते मला. आणि अचानक मला एक पायवाट सापडते. मनाचा धीर करून मी त्या पायवाटेने चालायला लागते. आणि पायवाटेच्या त्या प्रत्येक वळणावर मला नवीन नवीन काही ना काही सापडत जातं. प्रत्येक वळणावर नवीन सरप्राईज. मला तो प्रवास हवाहवासा वाटायला लागतो. आणि मग शेवटी ते मात्र मला कधीच कळलं नाही. त्या आधीच जाग यायची. पण त्या पायवाटेच्या शेवटी काय असेल ते आता कळलंय मला. काय? माझी प्रत्येक वाट मला तुमच्याकडेच घेऊन येते. मग ही वाट त्याला अपवाद कशी असेल? पण ही वाट स्वप्नातली आहे. मग मी तुमच्या बरोबर जगते ते काय? स्वप्नच तर आहे. स्वप्न अर्ध्यावरच मोडतात. नाही, हे नाही मोडणार. खात्री आहे मला.
कारण इथे माझ्यासोबत तुम्ही आहात. आणि जिथे मी आहे तिथे तुला असावंच लागेल, कारण तुझ्याशिवाय मी नाही. बर, फ्लाईट पकडायचं आहे आपल्याला, माहितीये ना? मग नाही मग नंतर तुम्हीच म्हणाल. मंजिरी, फक्त 10 मिनिट आहेत तुझ्याकडे. प्रिया, उद्यापासून तू या रूम मध्ये नसणार. अगं मला तुझी इतकी सवय झालीये म्हणून सांगू, आता मी या रूम मध्ये एकटी कशी राहणार आई अंबेलाच माहित. काय बोलतेस तू हे? नाहीतर काय, आता सत्यजित आणि मंजिरी जाणारे हनीमूनला. तासा 2 तासात निघतील बी. मग काय, तू जाशील मावशीच्या रूम मध्ये. त्याची काळजी तू नको करू. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण जावं तर लागणारच ना. न जाऊन कुणाला सांगतीस? या घरात आता इथून तिथे तिथून इथे कंटाळा आलाय मला. कोणी यावं आणि मला घराबाहेर काढावं. म्हणजे आता तू घर सोडून जाणार की काय? नाही आत्या, राहणार तर मी इथेच आहे, पण आता या घरातून मला कोणीही बाहेर काढू शकणार नाही असं काहीतरी करणार. सत्यजितने तर मनावरच घेतलंय ना. सत्यजित आता फक्त बघत राहील. हनीमूनला चाललाय ना, पण त्याला एक गोष्ट माहीतच नाहीये की माझ्या इच्छेविरुद्ध तो कुठेही जाऊ शकत नाही. आणि त्यांनी मंजिरी बरोबर हनीमूनला जावं अशी माझी इच्छा नाहीये. सो म्हणजे आता काय आहे तुझ्या डोक्यात? सत्यजित, तुझ्या हनीमूनला मंजिरी नाही, मीच तुझ्या सोबत असीन. अगं काय म्हणते मी? आत्या झोप आता, खूप उशीर झालाय आणि आता तासा 2 तासात उजाडेलच. आले मी. अगं कुठे गेली? हो पण प्रिया, का तिच्याकडे काय काम आहे आता? नाही काम नाही, पण तिला भेटून जाऊया ना आपण. कुठे गेली ती आत्या?